महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। उत्तरनगरी या ठिकाणी जी जागेसंदर्भानं नगरसेवक MIMचे नगरसेवक श्री काकासाहेब काकडे खान हे आणि इथं जमलेले जे काही नागरिक आहेत यांनी या जागेसंदर्भानं काय आम्हाला माहिती दिली। पहिली गोष्ट, या जागेचा वाद काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भानं आम्ही माहिती घेऊ आणि त्या संदर्भानं यांचं म्हणणं असं आहे, अमजद खान साहेब आणि काकासाहेब काकडे यांचं म्हणणं असं आहे की ही जागा कब्रस्तानची आहे, वक्फ बोर्डची जागा ती कब्रस्तानला दिली गेली। कब्रस्तानची जागा आहे 2 एकर 15 गुंठे जे काही असेल आणि त्या जागेसंदर्भानं इथं कोणीतरी त्यांनी जे नाव घेतलं त्या पद्धतीने इथं कंपाऊंड करून काहीतरी जागा डेव्हलप करत आहेत। तर त्यांचा जो काही वाद आहे, त्यांची जर काही स्टे ऑर्डर आहे ते म्हणतात जुनी, त्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे की तुम्ही कायदेशीर लढा, कायदेशीर मार्गाने लढा, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तुमचं जे काही अगोदर दाखल असेल त्यालाही स्ट्रॉंगली मजबूत करण्यासाठी आणखी काही तुमचे डॉक्युमेंटेशन असेल ते करा, शासकीय नियमानुसार मोजणी असेल ती मोजणी करून घ्या। त्याचबरोबर कोर्टामध्ये अशा पद्धतीनं तुमच्या ताब्यावर जमिनीवर कुणी काय करत असेल त्या संदर्भानं कोर्टात तुम्ही दाखल करा, जेणेकरून न्यायालयाकडनं काही आदेश प्राप्त झाल्यास ताबडतोब त्याच्यामध्ये जर यांचं म्हणणं खरं असेल, त्यांची निश्चितच न्यायालयात ते लढाई त्यांचे कागदपत्र सबमिट करून ते त्यांची बाजू मजबूत होईल आणि समोरच्या पार्टीची बाजू कमकुवत होईल। त्या पद्धतीने त्यांच्या बाजूनं काही निकाल न्यायालयाने दिला आणि त्या पद्धतीनं त्यांना जागा ताब्यात घ्यायची असेल तर पोलीस प्रशासनाला त्यांना आम्ही कधी मदत करायला तयार आहोत। पोलीस प्रशासन सदैव जनतेच्या पाठीशी आहे, चांगल्या कामात आम्ही प्रत्येकाला मदत करतो। जर कब्रस्तानची जागा आहे असं सिद्ध झालं किंवा त्यांनी ते न्यायालयानं याच्यामध्ये हे केलं, त्यांनी अजून काही कायदेशीर कुठल्या अडचणी येऊ नये करता पोलीस बंदोबस्ती मागणी केली, त्यावेळेसुद्धा पोलीस वरिष्ठांची चर्चा करून या संदर्भानं आम्ही त्यांना जी काय मदत लागेल ती आम्ही त्यांना देऊ। याबद्दल आम्ही त्यांना सर्वांना आवाहन करतो, जे अमजदभाई नगरसेवक आहेत किंवा काकासाहेब काकडे नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा येथील लोकांना शांत करून कुठल्याही प्रकारचा वाद किंवा गैरमार्गाचा अवलंब न करता न्यायालयीन प्रक्रियेद्वारे, न्यायालयीन लढाईद्वारे कायदेशीर कॉन्क्रीट असा तुम्ही पुरावा गोळा करा, ज्या पद्धतीने आदेश जमा करा आणि आदेश घेतल्यानंतर मग त्यानंतर पुढील जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर हजर आहे। सर, आता सध्याला दोन्ही पार्ट्याला पाबंद केलेलं आहे काय तुम्ही काही आपल्या पोलीस स्टेशन? नाही, तुम्ही जसे आले तसं मी आलो इथं, तुमच्या पुष्कर लागेल। कारण आज तुम्ही येत आहे, मी येत आहे, आता इतक्या घडीला मी एकदम फायनल डिसीजन देऊ शकत नाही कुठला। 1950 में वक्फ बोर्ड ने ये डिक्लेरेशन करे वाली जगह है, इसकी नोंद है वक्फ बोर्ड के अंदर ये जगह की। ये है ब्रिजवाड़ी गांव, ये निजाम जमाने का ये गांव है और ये गांव की मराठी में बोलू की हिंदी में गॅजेटमध्ये नोंद आहे आणि वक्फ बोर्डमध्ये याची सुद्धा नोंद आहे। 1950 मध्ये या जागेची नोंद दिलेली आहे। हे ब्रिजवाडी म्हणून गाव एक डिक्लेरेशन गाव आहे आणि सर्वे बटे 26 सर्वे नंबर 26 हे आपण ज्या जागेवर उभा राहिलेले ही कब्रस्तानसाठी जागा डिक्लेअर दिलेली आहे। त्यानंतर महानगरपालिकाने ही जागा प्लेग्राऊंडसाठी आणि शाळेसाठी सोडलेली आहे। 2 एकर 5 गुंठे ही जागा आहे टोटली। त्यापैकी आमच्या मुस्लिम बांधवांनी ही महानगरपालिकाला आपलं मन हे मोठं करून 1 एकर जागा ही महानगरपालिकाला देण्यात आली। त्यामध्ये प्लेग्राऊंड आणि त्या ठिकाणी शाळा, ही मुलांचं त्या ठिकाणी चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे आणि ह्या गावातले मुलं चांगल्या मोठ्या पदावर जाऊन चांगले मोठमोठे अधिकारी बनले पाहिजे। पण आज या ठिकाणी या जागेवरती काही बिल्डर ही जागा कशी घशात घालायची, त्यामध्ये अजय शिंदे, राजू शिंदे यांचा भाऊ आणि संपूर्ण बिल्डर, या सगळ्या बिल्डरांनी ही जागा घशात घालण्याचं काम केलं। ही जागा
आज 2 एकर जागा 2 ते 3 एकर जागेवर याने ह्या ठिकाणी कब्जा केलेला आहे। ही जागा कब्रस्तानची आहे, कब्रस्तानची जागा आहे आणि कब्रस्तानच्या जागा तरी सोडायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तुम्ही सगळं काही प्रॉपर्टी कमवली असेल, धन दौलत कमवली असेल, पण कुठंतरी माणसाची एक भावना असती, ज्या जमिनीमध्ये आपण आलेलो आहे, ज्या जमिनीवर 5 वेळेस माझा मुस्लिम बांधव नमाज पढतो, आज मोहरमचा दिवस आहे आणि मोहरमच्या दिवशी जर अशा पद्धतीने जर माझ्या शहरामध्ये जर अशा पद्धतीने जर वातावरण खराब करण्याचं काम या ठिकाणी राजू शिंदे सारखा माणूस कुठंतरी बाबा याला गालबोट लागासारखं काम करत आहे। कब्रस्तानची जागा असताना तुम्ही ताबा का मारून दिला याला? ताबा असं आहे की या ठिकाणी आमच्या अशफाकभाई असेल, आमची या ठिकाणची कब्रस्तानची कमिटी असेल, यांना असं सांगण्यात आलंय का मी तुम्हाला या ठिकाणी ही जागा स्वच्छता करून देतो आणि तुमच्या जागेवर मी तुम्हाला कंपाऊंड मारून देतो। पण जेव्हा त्यानं ही जागावर कंपाऊंड पूर्ण साफसफाई करून प्लेटं लावण्याचं काम केलं, त्यानं सांगितलं थोडं थांबा, तुम्हाला एक कोपऱ्यातली आम्ही जागा 1 एकर जागा तुम्हाला काढून देतोय, बाकी जागा ही बिल्डरला देतोय। अशा पद्धतीने उडीचे उत्तर यांना या ठिकाणी देण्यात आले आणि जेव्हा आम्हाला कळालं, मला आणि अमजद भाईला, मी ताबडतोब PI साहेबांना फोन लावला आणि PI साहेबांना सांगितलं, साहेब त्या ठिकाणी काही गुंड ह्या ठिकाणी या जागेवर गेलेले आहे आणि तिथं घातपात होण्याची शक्यता आहे, ही नाकारता येणार नाही। प्रशासनाने ताबडतोब त्या ठिकाणी ताबडतोब आले आणि प्रशासनाची संपूर्ण पोलीस टीम या ठिकाणी आले। ह्या ठिकाणी या जागेवर बसलेले गुंड हे ताबडतोब चिमण्यासारखे उडून गेले। यांनी काय कागदपत्र बनवले डुप्लिकेट? याने संपूर्ण बिल्डरला धरून, मोठमोठे अधिकारी धरून हाताशी, महसूल खात्यातले, आणि ही जागा त्यांच्या नावावर कशी आली पाहिजे या पद्धती प्रकार चालला। आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे, हे 2011ला स्टेची कॉपी आहे, ही संपूर्ण 26 गट नंबर 26 सर्वे नंबरवर दिलेली आहे आणि हा स्टे फक्त एका प्लॉटवर नसतो भेटत। हा जो स्टे आहे हे संपूर्ण सर्वे नंबर 26 वरती संपूर्ण आणि 32/2 वर या संपूर्ण जमिनीवरती हा सर्वे नंबरवरती हा स्टे दिलेला आहे। पण या ठिकाणी काहीतरी 50, 100, 200 गुंड घेऊन या ठिकाणी राजू शिंदे, त्याचा भाऊ अजय शिंदे, हे संपूर्ण पोलीस या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन, ज्यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे, असे लोक घेऊन या ठिकाणी आले। जर तुम्ही कधी रेकॉर्ड त्यांचा चेक केला तर यांना या जमिनीमध्ये, या भूमीवरती राहण्याचा काही अधिकार नाहीये। अनेक ठिकाणी मी तुम्हाला सांगायचं एक तात्पर्य, एक आमच्या हिंदू बांधवांची छोट्या मुलांची स्मशानभूमी आहे, त्या ठिकाणी राजू शिंदेच्या भावाने त्यानं त्या ठिकाणी जाऊन कब्जा केले त्या जागेवर। आज त्या ठिकाणी गोरगरीब जनतेची फसवणूक केली, त्या ठिकाणी सुद्धा 40-40, 50-50, 30-30 हजार घेऊन त्यांच्या काही कार्यकर्त्यांना त्याने घेऊन त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पहा, सम्राट स्टाईल म्हणून कंपनी आहे शहानगरला, अजंता बौद्ध विहाराच्या पाठीमागं संपूर्ण ती MIDCची जागा आहे, MIDCचा लँड आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जाऊन ती जागा बळकवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आज त्या ठिकाणी 10,000चा प्लॉट त्या ठिकाणी तार कंपाऊंड मारलेला आहे, त्या ठिकाणी तो प्लॉट संजय शिंदेचा आहे आणि यांना असं वाटतं या मसनदपूरमध्ये असेल, बिरजवाडी असेल, नारेगाव असेल, चिकलठाणा असेल आणि सिडको बस स्टँडचा खालचा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी कुठंतरी राजू शिंदेला त्याचा दबदबा तयार करायचा आहे आणि लोकांच्या गोरगरीब जनतेच्या जागा बळकवण्याचं काम या ठिकाणी करत आहे। म्हणून माझी शासनाला आणि पोलीस प्रशासनाला, माझ्या औरंगाबाद शहराच्या CP साहेबांना विनंती आहे का अशा गुंडांना ताबडतोब त्यांना मोका लावा त्यांना, जे ह्या प्लॉटवर आलेले, ज्याने या ठिकाणी कब्जा केलेला आहे। जर या ठिकाणी आज मोहरम आहे, माझ्या मुस्लिम बांधवांचा सण आहे आणि त्या सणाच्या दिवशी या ठिकाणी या पद्धतीने जर कारभार केला जातो, या ठिकाणी माझ्या मुस्लिम बांधवावर अत्याचार केला जातो, त्या अत्याचाराच्या विरोधात जर कोणी लढत असेल ते या ठिकाणी बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब असेल, अकबर साहेब असेल, इम्तियाज अली साहेब असेल, समीर साजिद बिडर असन आणि ऑल इंडिया मजी इत्यादुल मुस्लिमी MIM पक्ष संपूर्ण ताकदीनं संपूर्ण 36 नगरसेवक या ठिकाणी उतरणार आहे आणि 36 नगरसेवक माझ्या मुस्लिम बांधवांच्या पाठीमागे राहील। त्याच्यानंतर माझे हिंदू जरी बांधव असेल त्यांच्या सुद्धा पाठीशी या ठिकाणी, ते जे मी तुम्हाला हिंदू बांधवांची स्मशानभूमी सांगितली त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे। तर या गुंड प्रवृत्तीचा जमीन कब्जा करण्याचाच धंदा आहे यांचा, कंटिन्यू जमीन बळकवण्याचे काम आहे। अनेक ठिकाणी यानं जमीन बळकवलेलं आहे। तुम्ही जर यांचं, मला असं म्हणायचं आयकर विभागला, तुम्ही राजू शिंदे, अजय शिंदे, संजय शिंदे यांच्या सगळ्याच्या चेक करा तुम्ही आयकर विभागाने, यांच्या नावावर तुम्हाला कोटी दिशीचा गबाळा सापडेल। यानं जनतेला लुटून ठेवलेले जे पैसे
कुठं कुठं काळा बाजार ठेवलेला आहे हे सगळं तुम्हाला बाहेर येईल आणि जनतेच्या समोर येईल आणि जनता तेव्हा चांगला श्वास घेईल. गेल्या 30 वर्षापासून जनताला गुलाम, दादागिरी, गुंडगिरी ही प्रकृती ठेवून या ठिकाणी दाबण्याचं काम केलं. पण या ठिकाणी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM पक्ष हे बिलकुल हे कदापि सहन करून घेणार नाही. बरं, हे सर्व जागा वक्फ बोर्डाची जागा आहे. वक्फ बोर्डाची जागा आहे. इथपर्यंत कबर आलेले आहे. उद्या चालू इथं कब्रस्तान 100%. भले याच्यामध्ये कारण की जर याच्यामध्ये प्लेग्राऊंड जे जागा सोडली, शाळेला जागा सोडलेली, महानगरपालिकाने याच्यामध्ये हस्तक्षेप केला का आतापर्यंत? हो, महानगरपालिका सुद्धा आक्षेप केलेला आहे. आणि मला तेच म्हणायचं याच्यामध्ये कोणते कोणते अधिकारी याच्यामध्ये नगर रचनाच्या विभागातले अधिकारी त्यांच्या सोबत जुडलेले आहे याची इन्क्वायरी करा, याची इन्क्वायरी बसवा. आणि हे फक्त इथंच नाही, तो मोठ्या लेवलवर याला घेऊन जा. आपल्या पक्षाची काय भूमिका असणार आता? आमच्या पक्षाची, मी स्वतः जेव्हा मला हे मॅटर कळलं, मला जसे फोन आजिम भाईचा आला आणि मी ताबडतोब पोलीस डिपार्टमेंट सगळं पाठवलं आणि मी अमजद भाईला सुद्धा फोन केला, आमच्या मतीन पटेलला फोन केला, आमच्या समीर साजिद बिडर साहेब हे रस्त्यानं एक 5 मिनिटं ते 10 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचत आहे. काकासाहेब दामोदर काकडे, नगरसेवक MIM.